आमच्या कोकणामध्ये ना ज्यावेळी गवळीदो असताना त्यावेळी ही केळीची भाजी केली जातात. तर गवळीदो म्हणजे काय, तर गावचं ठिकाण म्हणजे त्यांच्याकडे गुराढोर राहिली. आता या गुराढोरांना रानामध्ये सोडला जातात चरूसाठी. सकाळी जी गुरा रानात जातात ना ती डायरेक्ट संध्याकाळी घरात येतात आणि प्रत्येक वेळी ह्यांच्याबरोबर राखणं म्हणजे सांभाळ करणारा माणूस असताच बरोबर असा नाही. त्यावेळी जंगलामधील वन्य प्राण्यांपासून या गुराढोरांचा रक्षण करण्यासाठी वर्षातून एकदा या गवळण्याकडे पूजा घातली जाता. त्यावेळी प्रसाद दाखवला जाता, जो म्हणजे ही केळीची भाजी आणि वरण भात. ही पूजा एका मोठ्या पिंपळाच्या झाडाखाली केली जाता आणि याच्या बाजूनच एक व्हाळ पण वाहता आणि अशा ठिकाणी जेवण करूचाना म्हणजे एक नंबर भारी वाटतं बघा. जेव्हा जेव्हा मी ही केळीची भाजी बनवते ना त्यावेळी मला त्या गवळण्याची आठवण होता. तर ही केळीची भाजी मी पाणी न घालता शिजवून घेतलंय. बटाट्याच्या भाजीसारखीच ही भाजी लागतात. तर हा व्हिडिओ आवडला तो लाईक शेअर सबस्क्राईब करू